नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तर ती बातमी आहे 8व्या वेतन आयोगाबाबत. तर ही माहिती काय आहे ते आपण इथे पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आजची 8व्या वेतन आयोगाबाबत आलेली सविस्तर माहिती आपण इथे बघूया. तर इथे बघा मित्रांनो, हेडलाईन: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 8वे वेतन आयोग लागू, पगारात होणार 14,400 रुपयांची वाढ. तर याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. या घोषणेमुळे सुमारे 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी मीडिया वृत्तानुसार 2 महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ह्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांसाठी दुहेरी लाभ होणार आहे. तर ते 2 महत्त्वाची शक्यता कोणकोणते आहेत? तर त्यामधला पहिला महत्त्वाचा निर्णय आहे महागाई भत्ता. तर महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणण्यास मदत करेल. तर दुसरी शक्यता असे वर्तवण्यात येत आहे की 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू होणार. सध्या कर्मचाऱ्यांना 50% DA मिळत आहे. जर ही वाढ झाली तर DA 54% पोहोचेल. ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे. उदाहरणार्थ बघा, जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 30,000 रुपये असेल तर 4% DA वाढीनुसार त्याच्या पगारात दरमहा सुमारे 1,200 रुपयांची वाढ होईल. वार्षिक पातळीवर पाहिले तर त्याचा आकडा सुमारे 14,400 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा. भारत सरकार साधारणपणे दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन करते. मागील म्हणजेच 7व्या वेतन आयोग 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. त्यामुळे आता 8व्या वेतन आयोगाची स्थापना होणे अपेक्षित आहे. जर 8वा वेतन आयोग लवकरच स्थापना झाला तर तो 2026 मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. तर एकत्रित परिणाम म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. एका बाजूला महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे त्यांच्या तात्काळ उत्पन्नात वाढ होईल, तर दुसऱ्या बाजूला 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे भविष्यातील पगारवाढीची आशा निर्माण होईल. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची अपेक्षा असते. त्यामुळे सर्व केंद्रीय कर्मचारी या घोषणेकडे आशेने वाट पाहत आहेत. तर या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीत वाढ होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. तसेच हे निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देण्यास मदत करू शकतात, कारण वाढीव उत्पन्नामुळे बाजारपेठेत अधिक पैसा येईल. तर सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. यामुळे या निर्णयाबद्दल आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या तारखांबद्दल निश्चित माहिती मिळवण्यासाठी सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल. तरीही या संभाव्य निर्णयांमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाई भत्त्यातील वाढ आणि नवीन वेतन आयोगाची स्थापना या दोन्ही गोष्टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी महत्त्वाच्या ठरतील, असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे. तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट 8व्या वेतन आयोगांबाबत व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असलेली आनंदाची बातमी. तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडलं असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.